संभाजी कांबळे, मी आलेलो आहो कंधार तालुक्यातील भादरपुरा या गावामध्ये। एका शेतकऱ्याने त्यांच्या शेतामध्ये ढोरासोबतच रोपवाटिकेचं काही वर्षापूर्वी त्याने व्यवसाय चालू केलेला होता। त्यांच्याकडून जाणून घेऊयात 2 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे। काका नमस्कार। नमस्कार नमस्कार नमस्कार। 2 दिवस झालं आपल्या तालुक्यात आणि भादरपुरामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपल्याकडे शेती आहे, शेतीमध्ये आपण जोडधंदा म्हणून रोपवाटिकेचा आपण व्यवसाय करता। तो आपण व्यवसाय केव्हापासून करता आणि आपलं नुकसान कितीचं झालेलं आहे या पाण्यामुळे ते सांगा। माझा मुळात भाजीपाल्याचा व्यवसाय आहे आणि 2-4 म्हशी पण आहेत। मग तो मी असा विचार केला की आपण स्वतः रोप बनवायला पाहिजे, आपण स्वतः काहीतरी करायला पाहिजे। नर्सरी स्वतः टाकावं, दुसऱ्याच्या नर्सरीहून एक बोलून एक येण्यापेक्षा आपणच तयार करून लोकांना आत्मविश्वासानं रोप द्यावं, ह्या भावनेनं मी नर्सरीचा व्यवसाय 2 वर्षापासून टाकलोय। आणि माझ्याकडे पैसे नव्हते, मला मित्रमंडळी व्यापारी आपल्या संबंधामुळे मी याजीबट्टी काढून हे व्यवसाय टाकलो साहेब मी। आणि रात्री 2 वेळेस चक्कर मारलो मी। पाणी मन्याड धरणाचं आलं नव्हतं आणि तळ्याचं आलं नव्हतं। आता हे जे किल्ल्याचं, तळ्याचं आणि मन्याडीचं सगळं पाणी येऊन एवढी नुकसान झाली, 20 ते 22 लाख रुपये माझी नुकसान झाली साहेब। मला रात्रपासून झोप नाही, मी सारखं रडून काढलेलं आहे। आणि जनावर होते ते गळ्याला पाणी होतं, जनावर येऊन आम्ही 3 भावानं वाचवलो सकाळी। जनावर किती होते आपल्याकडे? जनावर 4 होते, म्हणजे बालबाल बचावले आपले जनावर। हा, जनावर बचवले। आणि घराकडे 3 होते। रोप होते मिरचीचे, टमाट्याचे होते 10 क्वालिटीचे, आणि पत्तागोबी, फुलगोबी, हे भरपूर कंपन्या, भरपूर व्हरायट्या झाल्यात। प्रत्येक व्हरायटीचे रोप होते, जवळपास 20 ते 22 लाख रुपये लावायला आले होते। पाण्यामुळे एवढं नुकसान झालं, बेफाम नुकसान झालं साहेब। हे कधी घडून आलं नाही, कधी माहित नाही। एखादं जे काय आहे ते मंडळ अधिकाऱ्यांना येऊन पाहणी करावं, पंचनामा करावा, माझी नम्र विनंती, कळकळीची हात जोडून विनंती। मी गरीब माणूस आहे, मी व्हायलो, आता इथून माझं काहीतरी हो। पाण्यामध्ये नुकसान झालेलं आहे, पूर्ण शेतीचं पीक खरडून गेलेलं आहे। शासनानं आम्हाला काही अनुदान द्यावं। मी बालाजी तोडवाड, ग्रामपंचायत सदस्य भादरपुरा, आणि मी शेतकऱ्याच्या इथे पाहणी करायला आलो असतो त्यावेळेस एवढं भरपूर पाऊस झालेला आहे। आणि या 22 वर्षाच्या नंतर एवढे पाऊस असा मोठा पडलेला आहे की शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि या शेतकऱ्याला सरकारने सरसकट या शेतकऱ्याला अनुदान जेवढं जास्त देता येते आणि ओला दुष्काळ जाहीर करून याला शेतकऱ्याला सहकार्य करावे। 2 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भादरपुरातील शेतकऱ्यांची जी काही रोपवाटिका आहे त्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेले आहे, शेती सुद्धा खचून गेलेली आहे। त्यामुळे संबंधित प्रशासन, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा करून जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेले आहे, रोपवाटिका असेल, शेती असेल, त्यांची नुकसान भरपाईसाठी मदत करावी असे आवाहन आणि त्या शेतकऱ्याकडून कळकळीची विनंती करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सह समता मराठी नेटवर्क, कंधार।